2009ला शिवाजीराव आढळराव निवडून येतील असे वाटले नव्हते असे मत अजितदादा पवार यांनी व्यक्त केलं आहे। पाहूया अजितदादा असे का म्हणाले। अशोकराव मोहोळांना असं वाटलं की एकट्या राष्ट्रवादीचा आपण निवडून आलो, आता तर 2004ला राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आलेली आहे, आघाडी केलेली आहे, त्यामुळे तर निवडणूक सोपीच आहे। आणि त्याच्यातून ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तसं लक्ष दिलं नाही। आणि शिवाजीराव दादांनी शिवाजी महाराजांच्या भाषेत सांगायचं गनिमा काव्वा केला, कुणाला कुठं त्या ठिकाणी थांबवलं तर गाव पॅक होतं। पूर्वी गाव पॅक व्हायची, आता होत नाही। मला आठवतं सुरुवातीला एक केलं, दादा गाव पॅक झालं, आता ती पोरं म्हणतात पॅक झालं का, बघतोस तुझ्याकडं। त्याच्यामुळं अलीकडे नवी पिढी वेगळा विचार करते, महिलांना सुबत्ता दिलेली आहे, महिलांना मान सन्मान दिलेला आहे, त्याही निर्णय प्रक्रियेमध्ये आलेले आहेत। पुढच्या वर्षी तर महिलांना आता आरक्षण लोकसभेला विधानसभेला मिळणार आहे। आताची निवडणूक नाही, परंतु 2029ची निवडणूक या देशामध्ये संपूर्ण देशातनं महिला ह्या देखील 1/3 निवडून जाणार आहेत। त्याच्याबद्दलचं बिल पण पास झालेलं आहे, तोही आपल्याला काळ बघायला मिळेल, त्याच्यामध्ये कुठल्या महिलांना संधी मिळेल। परंतु हे सगळं होत असताना शिवाजीरावांनी जे कष्ट घेतले आणि 2004ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुल स्विंगमध्ये होता, सगळ्यात जास्त आमदार निवडून आले होते। तिथं भुजबळ साहेब का आर पाटील मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती, पण अचानक पक्षांनी वरिष्ठांनी त्याच्यामध्ये 4 मंत्रिपद आणि 4 खाती जास्त घेतली आणि मुख्यमंत्रीपद सोडलं। विलासराव पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले। हा काळ पण आपल्याला माहिती आहे, मला पुन्हा ते उगाळत काढायचं नाही, पण त्यावेळेस राष्ट्रवादीची हवा राज्यात होती। मी आर पाटील, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे, आम्ही सगळी यंग टीम तिथं काम करत होतो आणि त्याच्यातनं एक चांगला समाजामध्ये मेसेज गेलेला होता आणि त्याच्यामुळेच आपण नंबर 1ला पोहोचलेलो होतो। पण तिथं देखील आम्ही, मला वाटतं त्यावेळेस 2004ला माझ्या माहितीप्रमाणे विलासला उभं केलं ना, विलासला आणलेला 2004ला उभं केलं नाही, 2004ला अशोक मोहोळांना त्यांनी पराभूत केलं। 2009ला ध्यानीमनी नसताना पुन्हा निवडणूक आली। पुन्हा मला नेहमी वाटायचं, मी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी निवडून आली पाहिजे अशा पद्धतीनं मला वाटायचं। आणि तशा पद्धतीनं मावळामध्ये देखील आपल्या बापरासाहेबांच्या नंतर आपण यावेळेस सुनीलला निवडून आणायला प्रयत्न केला। अशा सगळ्याच तालुक्यामध्ये आपण आपले उमेदवार निवडून आणले। तसं मला वाटायचं की आपल्याला इथली पण जागा ही मिळाली पाहिजे। शिरूर हा लोकसभा मतदारसंघ झाला, मतदारसंघाची फेररचना झाली आणि त्याच्यातून शिवाजीरावांनी तर अक्षरशः 2009ला देखील ते काही लाखांनी निवडून आले। मला वाटलं नव्हतं की एवढ्या यश ते मिळवतील। आम्हाला वाटलं की विलासरावांचे नातेसंबंध खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, त्याच्यातनं काही यश मिळेल, परंतु काही यश मिळालं नाही। पुन्हा 2014 तेव्हा तर मोदी लाट आली, त्याच्यातनं तर शिवाजीरावांनी 3 लाखाचाच टप्पा गाठला। त्याच्यानंतर 2019 मी विचार केला की बाबा काही केलं, 2004, 2009, 2014 ही बाबा काही आपल्याला यश मिळवून देत नाही। मग काय करायचं विचार केला। माझी डॉक्टर अमोल कोल्ह्यांची ओळख होती आणि मी त्यांना बोलून घेतलं, ते होते शिवसेनेत। माझ्या मुंबईच्या घरी प्रेमकोट म्हणून आपल्या मंत्रालयाच्या मागं माझा फ्लॅट आहे, तिथं बोलून घेतलं। ते म्हणले दादा, आणि तिथं सारखे उद्धव ठाकरे साहेब वगैरेंचे फोन यायला लागले। मी त्यांचा फोन घेतला काढून आणि म्हणलं आता फोन तुम्ही कोणाचा घेऊच नका। मी माझ्याकडे घेतला, त्यांना म्हणलं आता तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये यायचं। ते म्हणलं नाही दादा, माझा हा पिंड नाही, मी एक कलाकार आहे, मी आज मालिकेमध्ये काम करतोय, माझं एकंदरीत राजकारणाशी दोघांजोड पण संबंध नाही। म्हणलं नाही, कारण मी विचार केला की बाबा ह्या बाबाला जर आपल्याला राष्ट्रवादीला यश मिळवून द्यायचं म्हटलं तर मागं कुणी काय काय केलं। त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, राजकीय लोक एखादा उमेदवार पराभूतच होत नाही म्हटलं की अभिनेत्याला काढतात। कधी अमिताभ बच्चनला काढलं, कधी हेमा मालिनीला काढलं, कधी धर्मेंद्रला काढलं, कधी गोविंदाला काढलं,
म्हणजे काढलं म्हणजे निवडणुकीला काढलं, नाहीतरी कुठलं काढलं. कधी अशा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं राजेश खन्नाला उमेदवारी दिल्लीमध्ये दिलेली होती. जिथं उमेदवार पराभूत होत नाही तिथं त्या ग्लॅमरचा फायदा घ्यायचा, सेलिब्रिटीचा फायदा घ्यायचा आणि त्याच्यातून नेमकं त्या काळामध्ये ती मालिका जोरात चालली होती आणि ती मालिका बंद पण केली नाही निवडणूक आयोगाने. आम्हाला वाटलं चला निवडणूक आयोग आपल्याला त्यांनी चांगल्या पद्धतीनं निर्णय दिलाय आणि ती मालिका आमच्या भगिनी बघायच्या आणि त्याच्यात उमेदवार म्हणून आम्ही त्यांना नेलं की सगळे स्वागत करायचे आणि एकदम वातावरण बदलायला लागलं. वातावरण बदलायला लागलं तसं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं खर्च मी करणार नाही. मी म्हटलं 3 मतदारसंघाची जबाबदारी दिलीप वळसे पाटील घेतील, ती मतदारसंघाची जबाबदारी अजित पवार घेईल, काही करू नका, फक्त प्रचाराला वेळ द्या. वेळ दिला, निवडून आले. शिवाजीरावांचा त्याच्यामध्ये पराभव झाला. निवडून आल्यानंतर एखादा जरी अभिनेता असेल, कलाकार असेल, सेलिब्रिटी असेल तर ज्या भागातनं आपण निवडून जातो तिथं संपर्क ठेवायचा असतो. मी त्यांना म्हणालो की बाबा तुम्ही संपर्क ठेवा, फक्त संपर्क ठेवा. ते म्हणले दादा हे माझं काम नाहीये, मी सेलिब्रिटी आहे. हे लोक जे निवडून गेलेले सेलिब्रिटी ते काही तिथं हे करतात का, मतदारसंघात लक्ष देतात का? नाही, ते कार्यकर्त्यांनी बघायचं असतं. अरे म्हणलं तुम्ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाचं भवितव्य ठरवण्याचं काम तिथं पार्लमेंटमध्ये होतं आणि तुम्ही जर मतदारसंघात फिरणार नाही. दिलीप मोहिते पाटील तक्रार करायचे, दादा खासदार येत नाही. बाकीचे आमदार तक्रार करायचे. त्याच्यानंतर बहुतेक महेश लांडगे सोडले तर बाकीचे आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले. त्याच्यामध्ये दिलीपराव वळसे पाटील कसं तरी त्या ठिकाणी सांभाळून घ्यायचे, पण बाकीचे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.